एक्झरसाइज 3.3 मधला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3 हा एका कन्सेप्टवर डिपेंड आहे. तो कन्सेप्ट म्हणजे काय, जर इंटिग्रेशन मध्ये आलेली अशी टर्म इंटिग्रेशन ऑफ e टू दी पॉवर ऑफ x इंटू एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स इंटू डी एक्स या फॉर्मॅटमध्ये जर इंटिग्रेशन आलं असेल, एखादा फंक्शन आलं असेल आणि त्यासोबत प्लसमध्ये जर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर सोबत आला असेल तर याचे इंटिग्रेशन सरळ सरळ आपण आन्सर लिहू शकतो e टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. हा सरळ सरळ त्याचा आन्सर येणार आहे. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये हाच एक कन्सेप्ट यूज करून आपल्याला सगळे क्वेश्चन त्याचे सॉल्व्ह करायचे आहे. तर हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा. याच फॉर्म्युल्याच्या बेसिसवर क्वेश्चन नंबर 3 एक्झरसाइज 3.3 मधला क्वेश्चन नंबर 3 मधले टोटल 9 क्वेश्चन आहे. 9 क्वेश्चन याच फॉर्म्युल्यावर सॉल्व्ह करायचे आहे, म्हणून हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 3 मधला पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. तो दिलेला आहे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन इज इक्वल्स टू 2 प्लस कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू ई टू दी पॉवर ऑफ एक्स. तर याला असं लिहून घेऊ आपण, इंटिग्रेशन ई टू दी पॉवर ऑफ एक्स 2 प्लस कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. इंटू डी एक्स लिहायचं राहिलं होतं, इंटू डी एक्स. तर इथं जर आपल्याला माहित असलेला फॉर्म्युला जर पाहिला तर फॉर्म्युला ऍडजस्ट होते का, तर आपण जर इथं 2 प्लस कॉट एक्सला जर डिफरन्शिएट केलं, याला जर डिफरन्शिएट केलं तर 2चं डिफरन्शिएशन 0 होतं आणि कॉट एक्सचा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स येतो. म्हणजे आपल्याला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये आहे. हा फंक्शन आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दोन्ही गोष्टी इथं प्रेझेंट आहे. म्हणून आपल्या फॉर्म्युलानुसार ई टू दी पॉवर ऑफ एक्स याला लिहू 2 प्लस कॉट एक्स प्लस मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि इंटू डी एक्स या फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणून सरळ सरळ याचं इंटिग्रेशनचं काय होईल, ई टू दी पॉवर ऑफ एक्स प्लस 2 प्लस कॉट एक्स प्लस सी हे आन्सर होऊन जाईल. कसं, आपल्याकडे फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ ई टू दी पॉवर ऑफ एक्स एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स जर असेल इंटू डी एक्स, तर त्याचं इंटिग्रेशन होते ई टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. या फॉर्म्युल्यानुसार आपण हा क्वेश्चन पहिला सॉल्व्ह केलेला आहे. फक्त तिथं व्यवस्थित ऍडजस्टमेंट करावं लागेल, जिथं जिथं ते आपले ऍडजस्टमेंट नाही आहे या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आणावं लागेल. हा फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लर्न करून घ्या. आता त्यातला दुसरा क्वेश्चन आहे ज्यात इंटिग्रेशन दिलेलं आहे 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स इंटू डी एक्स. आता इथं आणि इंटू ई टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू डी एक्स. आता इथं आपल्याला आपल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर अगोदर ई टू दी पॉवर ऑफ अगोदर पाहिजे, ई टू दी पॉवर ऑफ एक्स अगोदर लिहिलं, नंतर 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स इंटू डी एक्स. आता हा तर आपल्या फॉर्मॅटमध्ये नाही आहे, तर आपण इथं काय करू शकतो, ट्रिग्नॉमेट्रीचा यूज करू शकतो. साइन एक्स कॉस एक्स आला म्हणजे ट्रिग्नॉमेट्री आली. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये साइन 2 थीटासाठी आणि कॉस 2 थीटासाठी फॉर्म्युला आहेत. साइन 2 थीटासाठी 2 फॉर्म्युले, कॉस 2 थीटासाठी 4 फॉर्म्युले आहेत. तर यातला पहिला फॉर्म्युला आहे 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहेत. तर या फॉर्म्युल्याचा जर यूज केला 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा आणि याच्यासाठी 4 आहे, त्यातला इथं आपल्याला कॉस देणारा, कॉस एक्स अँगल देणारा फॉर्म्युला आहे. आता हा डबल अँगल फॉर्म्युला झाला, याला हाफ अँगल करतो म्हटलं तर अँगलला डिवाइड करावं लागेल 2 ने. साइन 2 थीटाचा साइन थीटा होईल आणि इथं सुद्धा अँगलला डिवाइड करावं लागेल 2 ने, म्हणजे साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 म्हणजे हाफ अँगल तयार केला. कॉस 2 थीटासाठी 4 फॉर्म्युले आहेत, त्यातला कॉस थीटा येणारा एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. हाफ अँगल जर केला तर काय होईल, कॉस थीटा बाय 2 इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस 1. इथे अँगलला डिवाइड केलं तर 2 थीटा अपॉन 2 आणि हा होईल, म्हणजे हा कॅन्सल होऊन जाईल. कॉस थीटा इज इक्वल्स टू 2 कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस 1 या फॉर्मॅटमध्ये येईल. हा इकडे पाठवल्यावर प्लस होईल, 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल्स टू 2 कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2. म्हणजे आपल्याला 1 प्लस साइन एक्स साठीची व्हॅल्यू मिळाली आणि 1 प्लस कॉस थीटाची व्हॅल्यू सुद्धा मिळाली. त्या व्हॅल्यू इथं पुट करूया. ई टू दी पॉवर ऑफ एक्स 1 प्लस साइन थीटाची 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस थीटाची 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 इंटू डी एक्स. तर थीटाच्या ऐवजी एक्स घ्यावा लागतो कारण की एक्स आहे म्हणून एक्स बाय 2 आणि इथं सुद्धा एक्स बाय 2. आता हा याला डिवाइडला, याला डिवाइडला, डिवाइडमध्ये देऊ ई टू दी पॉवर ऑफ एक्स 1 अपॉन 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 अपॉन मध्ये 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू डी एक्स. 2 गेट कॅन्सल, एक कॉस एक्स सोबत एक कॉस एक्स गेट कॅन्सल,
इंटिग्रेशन ई टू दी पॉवर ऑफ एक्स, हा 2 जसच्या तसाच 1/2 1/cos स्क्वेअर एक्स बाय 2 ची व्हॅल्यू आपण सेक स्क्वेअर एक्स बाय 2 घेत असतो प्लस sin/cos tan x बाय 2 इंटू dx. आता आपल्याला इथं मिळालं काय मिळालं, अँगलची व्हॅल्यू मिळाली. इथून 1/2 इंटिग्रेशनच्या बाहेर काढू शकतो. 1/2 जर इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं, इंटिग्रेशन ई टू दी पॉवर ऑफ एक्स, टॅन एक्सला अगोदर लिहितो टॅन एक्स बाय 2ला प्लस सेक स्क्वेअर एक्स बाय 2. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर आहे, हे इथंच आलं. म्हणजे आपण ज्या फॉर्मॅटमध्ये लिहित असतो की इंटिग्रेशन ऑफ ई टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स, या फॉर्मॅटमध्ये आलं. म्हणून त्याचा आन्सर सरळ सरळ आपण याच्यावरून लिहू शकतो. याचा आन्सर आपण सरळ सरळ इथून काय लिहू शकतो, आय इज इक्वल्स टू 1/2 ई टू दी पॉवर ऑफ एक्स, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू टॅन एक्स बाय 2 प्लस सी. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 सुद्धा यातला होतो सॉल्व. सेम प्रोसिजर सॉल्व करू. यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, तो खूप इझी आहे. क्वेश्चन नंबर 3, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ई टू दी पॉवर ऑफ एक्स 1/x मायनस 1/x स्क्वेअर इंटू dx. तर इंटिग्रेशनमध्ये जर पाहिलं 1/xचा डेरिव्हेटिव्ह 1/x स्क्वेअर असतो, तर सरळ सरळ याला असं लिहू शकतो आपण प्लसमध्ये आणि हा मायनसमध्ये. तर सरळ सरळ याचा आन्सर आय इज इक्वल्स टू ई टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू 1/x प्लस सी. कारण की आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ ई टू दी पॉवर ऑफ एक्स एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स असेल इंटू dx, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ई टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. त्याचनुसार हा सॉल्व झाला थर्डवाला क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4 थोडा सॉल्व करायचा आहे, ज्यामध्ये दिलेलं आहे इंटिग्रेशन एक्स अपॉन एक्स प्लस 1चा होल स्क्वेअर इंटू ई टू दी पॉवर ऑफ एक्स. तर याला लिहू ई टू दी पॉवर ऑफ एक्स समोर एक्स अपॉन एक्स प्लस 1चा होल स्क्वेअर इंटू dx. तर इथं आपण जे एक्झरसाइज 3.2b मध्ये सॉल्व केले होते तसे सॉल्व करणार आहोत. एक्झरसाइज 3.2a मध्ये सुद्धा सॉल्व केले होते, त्यानुसार ऍडजस्टमेंट करू. +1 आणि -1 न्यूमरेटरमध्ये +1 पण केला, -1 पण केला, अपॉन मध्ये एक्स प्लस 1चा होल स्क्वेअर इंटू dx. याला डिवाइडला याला डिवाइडला ई टू दी पॉवर ऑफ एक्स जायचं तसं एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 1चा होल स्क्वेअर -1 अपॉन एक्स प्लस 1चा होल स्क्वेअर इंटू dx. इथला एक एक्स प्लस 1 इथला एक एक्स प्लस 1 सोबत कॅन्सल. इंटिग्रेशन ऑफ ई टू दी पॉवर ऑफ एक्स 1 अपॉन एक्स प्लस 1 -1 अपॉन एक्स प्लस 1चा होल स्क्वेअर. या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये जसं होतं की इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर होतं, तर हा एक्स झाला आणि त्याचा स्क्वेअर झाला, म्हणजे हा फंक्शन आणि हा त्याचा डेरिव्हेटिव्ह. याला जर फंक्शन कन्सिडर केलं तर हा त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. आणि आपल्याला माहित असलेल्या फॉर्म्युल्यानुसार सरळ सरळ याचा आन्सर काय येऊ शकते, मग आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन मध्ये ई टू दी पॉवर ऑफ एक्स 1 अपॉन एक्स प्लस 1 प्लस सी. आपल्याला माहित असलेल्या फॉर्म्युल्यानुसार हे झालं त्याचं आन्सर. तर 4th नंबरचा क्वेश्चन सुद्धा इझियर वेनं सॉल्व्ह होतो. फक्त आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे तो फॉर्म्युला व्यवस्थित ऍडजस्ट करता आला पाहिजे. 5th नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. 5th नंबरच्या क्वेश्चनमध्ये आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ई टू दी पॉवर ऑफ एक्स अपॉन एक्स इन ब्रॅकेट एक्स इंटू लॉग एक्स चा होल स्क्वेअर इंटू 2 लॉग एक्स इंटू dx. तर हा एक्स काय आहे, सगळ्यांना डिवाइडला आहे, तर सगळ्यांना डिवाइडला देऊन देऊ. ई टू दी पॉवर ऑफ एक्स जसं तसं एक्स लॉग एक्सचा होल स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 2 लॉग एक्स अपॉन एक्स आणि इंटू dx. इथला एक्स सोबत कॅन्सल. इंटिग्रेशनमध्ये ई टू दी पॉवर ऑफ एक्स लॉग एक्सचा स्क्वेअर प्लस 2 लॉग एक्स अपॉन मध्ये एक्स इंटू dx. आता इथं जर पाहिलं तर हा जर फंक्शन कन्सिडर केला एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू लॉग एक्सचा होल स्क्वेअर जर कन्सिडर केला, याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर काय होईल, एफ डॅश ऑफ एक्स काय मिळेल 2 लॉग एक्स आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स म्हणजेच 2 लॉग एक्स अपॉन एक्स, म्हणजेच ही टर्म आपल्याला मिळते. म्हणजे हा फंक्शन आहे, हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे आपला फॉर्म्युला इथं ऍडजस्ट होऊ शकतो, आपला फॉर्म्युला इथं लागू शकतो यानुसार. तर इथं आपला फॉर्म्युला अप्लाय करूया इंटिग्रेशनचा. म्हणून सरळ सरळ आपण काय म्हणू शकतो, आय इज इक्वल्स टू ई टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू लॉग एक्सचा होल स्क्वेअर प्लस सी, कारण की फंक्शन घेत असतो. हे झालं त्याचं आन्सर. असं इझियर वेचे क्वेश्चन आहेत, फक्त थोडी ऍडजस्टमेंट आपल्याला आली पाहिजे.
6 नंबरचा क्वेश्चन थोडा डिफरंट आहे. 6 नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला आपल्या फॉर्मॅटमध्ये आणावं लागते. आपल्याला ई टू दी पॉवर ऑफ एक्स पाहिजे. ई टू दी पॉवर ऑफ 5x वगैरे चालत नाही. म्हणून आपण इथं काय करू, सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करू. हा जो 5x आहे याला टी पुट करू. यावरून एक्सची व्हॅल्यू काय येईल, t/5. एक्सची व्हॅल्यू t/5 काढली. याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर 5 इंटू dt/dx येईल. म्हणजेच dx ची व्हॅल्यू काय येईल, dt/5 येईल जर याला डिफरन्शिएट केलं तर. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू इंटिग्रेशनमध्ये पुट करू. e टू दी पॉवर ऑफ t 5xचं इंटिग्रेशन काय, t इंटू लॉग x. एक्सची व्हॅल्यू t/5 आहे तर t/5 लिहू प्लस 1 आणि एक्सची व्हॅल्यू डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा आहे t/5 तर t/5 लिहून घेऊ. आणि इंटू dx ची व्हॅल्यू जी असते, dx ची व्हॅल्यू आपण काय घेतली, dt/5. तर हा 5 या 5 सोबत कॅन्सल होऊ शकतो. तर इंटिग्रेशन e टू दी पॉवर ऑफ t, हा t याला डिवाइडला आहे तर t लॉग t/5 अपॉन मध्ये t प्लस 1/t इंटू dt. टी गेट कॅन्सल, उरलं काय, इंटिग्रेशन e टू दी पॉवर ऑफ t लॉग t/5 प्लस 1/t इंटू dt. आता जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला असं दिसते की लॉग t/5चं डेरिव्हेटिव्ह 1/t येते. तर ते कसं येते ते बघा, काढून दाखवतो. तर इकडे बघा, फंक्शन जर लॉग टीला आपण कन्सिडर केलं, लॉग t/5 ला जर फंक्शन कन्सिडर केलं, याचं डिफरन्सिएशन 1/t/5 आणि अगेन डेरिव्हेटिव्ह 1/5चं 1/t/5 आणि 1/t/5चं डेरिव्हेटिव्ह 1/5 येतो. तर हा 5 आणि हा 5 कॅन्सल होतो. 1/t त्याचं आन्सर होते f'(x). म्हणजे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये हा टर्म बसतो. तर आपल्या फॉर्म्युल्यामध्ये जर ऍडजस्ट होत असेल तर सरळ सरळ आपल्या फॉर्म्युल्याचा यूज करून याला सॉल्व्ह करायचं. तर याचा आन्सर काय येईल, i = e टू दी पॉवर ऑफ t इंटू लॉग t/5 आणि t ची व्हॅल्यू जी पुट केली होती ती अगेन सबस्टिट्यूट करायची. तर e टू दी पॉवर ऑफ 5x इंटू लॉग 5x/5 प्लस c, e टू दी पॉवर ऑफ 5x प्लस लॉग x 5 गेट कॅन्सल प्लस c. हे आपल्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू. म्हणजे कधी कधी आपल्याला सबस्टिट्यूशनचा सुद्धा यूज करून सॉल्व्ह करता येतं. 7 नंबरचा क्वेश्चन सुद्धा 6 नंबर सारखा सॉल्व्ह करायचा आहे. दिलेला आहे e टू दी पॉवर ऑफ साइन इनवर्स ऑफ x आणि ब्रॅकेटमध्ये x प्लस √1 - x² अपॉन √1 - x² इंटू dx. तर आपल्याला e टू दी पॉवर ऑफ x पाहिजे. e टू दी पॉवरची जे टर्म असेल ते सरळ सरळ सबस्टिट्यूट करून घ्यायची, कारण की आपल्याला ते नकोच. तर आपण इथं साइन इनवर्स ऑफ x ला सबस्टिट्यूट करू. याला जर इथून x ची व्हॅल्यू जर काढतो म्हटलं तर x ची व्हॅल्यू काय येईल, x = sin t. तिकडे गेल्यावर डिवाइड होईल आणि डिवाइड म्हणजेच sin t. आणि याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळते, dt/dx ची व्हॅल्यू 1/√1 - x². त्यावरून dt ची व्हॅल्यू dx/√1 - x². ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आपण काढल्या ह्या पुट करायच्या इंटिग्रेशनमध्ये. नाव इंटिग्रेशन e टू दी पॉवर ऑफ t, साइन इनवर्स ऑफ x ची व्हॅल्यू t घेतली, x ची व्हॅल्यू काय घेतली, sin t प्लस अंडररूटमध्ये 1 - x ची व्हॅल्यू काय आहे, sin t त्याचा स्क्वेअर. आणि जी अंडररूटवाली व्हॅल्यू आहे √1 - x² आणि dx याच्याऐवजी आपण dt पुट करू शकतो. तर इंटू dt म्हणजेच इंटिग्रेशन e टू दी पॉवर ऑफ t sin t प्लस √1 - sin² t चा अर्थ होतो 1 - sin² t. आपल्याकडे आयडेंटिटी आहे sin² t प्लस cos² t = 1. यावरून cos² t = 1 - sin² t. हे ठेवू शकतो इथं cos² t इंटू dt. इंटिग्रेशन e टू दी पॉवर ऑफ t sin t प्लस cos² t, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, cos t इंटू dt. सॉरी कॉट नाही, cos t. आता इथं जर पाहिलं तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह cos x आपल्याला दिसतो. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह cos x आहे म्हणजे याला फंक्शन जर म्हटलं तर हा त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. म्हणजे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये हा आला. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यू आली असेल तर सरळ सरळ आपला फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. तर तेच इथं आपण करणार आहोत. आपला फॉर्म्युला सरळ सरळ यूज करू म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल. तर आपला फॉर्म्युला यूज केल्यानंतर आय ची व्हॅल्यू e टू दी पॉवर ऑफ t इंटू साइन t प्लस c. टी ची व्हॅल्यू पुन्हा ठेवायची, साइन इनवर्स ऑफ x साइन इनवर्स ऑफ x प्लस c. इथं पुन्हा फॉर्म्युला लावू शकतो e टू दी पॉवर साइन इनवर्स ऑफ x, साइन इनवर्स ऑफ x राहतो
तर इंटू एक्स प्लस सी म्हणजे एक्स इंटू ई टू दी पॉवर ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी इंटिग्रेशनची व्हॅल्यू. अशा प्रकारे 7 नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो सेम फॉर्म्युला यूज करून. डिफिकल्ट नाही आहे, फक्त फॉर्म्युला व्यवस्थित ऍडजस्ट करावा लागतो. एक्झरसाइज 3.3 मधला क्वेश्चन नंबर 3 मधला 8वा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्सने सॉल्व्ह करायचा आहे. कारण की तिथं आपल्याला जी व्हॅल्यू दिली आहे लॉग 1 प्लस एक्सचा पॉवर 1 प्लस एक्स असं दिलेलं आहे इंटू डीएक्स. इथं आपण लॉगची प्रॉपर्टी यूज करणार आहोत. लॉग ए रेस टू दी पॉवर ऑफ एम लॉग ए या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. म्हणजे ही टर्म समोर घेऊ. इंटिग्रेशन 1 प्लस एक्स इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स इंटू डीएक्स. तर लिएट जर फॉर्म्युला यूज केला तर पहिले लॉगॅरिथमिक फंक्शन पाहिजे, नंतर इन्व्हर्स, नंतर अल्जेब्रिक, नंतर ट्रिग्नॉमेट्रिक, नंतर एक्सपोनेन्शियल. तर लॉगॅरिथमिक हा आहे तर अगोदर हा लिहावा लागेल. तर तो लिहून घेऊ. इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ 1 प्लस एक्स इंटू 1 प्लस एक्स डीएक्स. तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करू. इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज म्हणजे लॉग ऑफ 1 प्लस एक्स जसं तसं इंटू इंटिग्रेशन 1 प्लस एक्स इंटू डीएक्स माइनस बड़ा इंटिग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन लॉग ऑफ 1 प्लस एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस एक्स आणि डीएक्स आणि याच्यासोबत मोठा डीएक्स मोठ्या डेरिव्हेटिव्हसाठी. तर लॉग ऑफ 1 प्लस एक्स जसच्या तसं. आता इथं इंटिग्रेशन जर वाटून दिलं तर 1चं इंटिग्रेशन एक्स आणि एक्स स्क्वेअर एक्सचं एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस इथं लॉग एक्सचं 1 अपॉन 1 प्लस एक्स. आणि अगेन जर सॉल्व्ह केलं तर सॉल्व्ह केल्यावर काय होईल हे सॉल्व्ह केल्यावर 1चं आणि 1च येईल म्हणजे ते लिहिलं नाही लिहिलं काही प्रॉब्लेम नाही. आणि इथं एक्स प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू डीएक्स या फॉर्मॅटमध्ये येईल. आता इथं आपण याला सॉल्व्ह करू शकतो आणि याला सॉल्व्ह केल्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स तुम्ही याचा सॉल्व्ह करा. हा तुमच्यासाठी इथून होमवर्क आहे कारण की या पार्टमधला एकही क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क नव्हता. म्हणून हा इथून जो सॉल्व्ह करायचा आहे तो इंटिग्रेशन बाय पार्ट्स. कारण की आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्सचे बहुतेक क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क. 9 नंबरचा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. याच्यात जर डिफिकल्टी आली तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तुम्ही हे सॉल्व्ह केले पाहिजेत जेणेकरून तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. 9 नंबरच्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे इंटिग्रेशन कोसेक लॉग एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस कॉट ऑफ लॉग एक्स. तर आपल्याला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तर नाही आहे. तर हा जो लॉग एक्स आहे हा सरळ सरळ सबस्टिट्यूट करून घ्यायचा कारण की याची गरज आपल्याला नाही आहे. लॉग एक्स इज इक्वल्स टू टी. इथून याच्या बेस काही नसते म्हणजे ई असते. आपण एक्सपोनेन्शियल फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट सांगितला होता की लॉग ए टू द बेस बी इज इक्वल्स टू एम असेल तर बी रेस टू दी पॉवर ऑफ एम इज इक्वल्स टू ए असा राहत असतो. म्हणजेच आपल्याला इथून काय व्हॅल्यू मिळेल ई रेस टू दी पॉवर ऑफ टीची व्हॅल्यू एक्स मिळेल. ई रेस टू दी पॉवर ऑफ आणि याला जर डिफरन्शिएट केलं नंतर विथ रिस्पेक्टिव्ह एक्स ई रेस टू दी पॉवर ऑफ टी डीएक्स अपॉन डी टी म्हणजे डीएक्सची व्हॅल्यू आपण ई रेस टू दी पॉवर ऑफ टी इंटू डी टी पुट करू शकतो. तर इंटिग्रेशनमध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट करणार आहोत. कोसेक टी 1 मायनस कॉट टी आणि डीएक्सची व्हॅल्यू ई रेस टू दी पॉवर ऑफ टी इंटू डी टी. ई रेस टू दी पॉवर ऑफ टी समोर घेऊन घेऊ. ई रेस टू दी पॉवर ऑफ टी हा कोसेक टी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ. कोसेक टी मायनस कोसेक टी इंटू कॉट टी इंटू डी टी. आता जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर कोसेक थिटाचं कोसेक थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा राहतो. तर हा आपल्याला इथं मिळाला म्हणजे हा झाला फंक्शन आणि हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपल्या फॉर्मॅटमध्ये आला. आपल्या फॉर्मॅटमध्ये आला तर सरळ सरळ आपण लिहितो ई टू दी पॉवर ऑफ टी इंटू कोसेक टी म्हणजे फंक्शन प्लस सी. तर टीची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करून घेऊ. लॉग एक्स इंटू कोसेक लॉग एक्स प्लस सी. अशा प्रकारे इझियर वेने हे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. एक्झरसाइज 3.3 मधला क्वेश्चन नंबर 3 मधले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत. फक्त 8 नंबरचं तुमच्यासाठी होमवर्क आहे. त्यात जर काही प्रॉब्लेम आला तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा.